मोनालिसा कुंभमेळ्यात तिच्या डोळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती देशभरात तिच्या सौंदर्याची चर्चा झाली. मात्र आता ती तिच्या सौंदर्यामुळे नाही तर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कन्व्हर्ट होणे गरजेचं आहे असं लव्ह जिहादाच्या आरोपावर मोनालिसाचा नवरा फरमानचं सडेतोड उत्तर हे दिलं आहे. थेट पुरावेच दिले आहेत. तर चला जाणून घेऊया काय आहे प्रकार ते. येथे मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांच्या विवाहावर आधारित सविस्तर माहिती आपण इथे देणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभमेळ्यातील तिचा प्रवास, लग्नाचा वाद, लव्ह जिहादाचे आरोप आणि फरमानचे हे दिलेले प्रत्युत्तर यावर प्रकाश टाकला गेला आहे. कुंभमेळ्यातील ती सुंदरी आणि फरमान खान यांचा विवाह, लव्ह जिहादाचे आरोप, सत्य आणि संघर्षाची आपण ही सगळी माहिती सांगणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2025मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यात एका सध्या माळा विकणाऱ्या मुलीने आपल्या सौंदर्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या एका नजरेने सोशल मीडियाचे सर्व रेकॉर्ड हे तोडले होते. ती मोनालिसा भोसले आज पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती चर्चा तिच्या सौंदर्याची नसून तिच्या धाडसी निर्णयाची आणि आंतरधर्मीय विवाहाची आहे. मल्याळम अभिनेता फरमान खान यांच्याशी लग्न केल्यानंतर उद्भवलेला वाद आणि त्यावर ज्या जोडप्याने दिलेले सडेतोड उत्तर ह्या सध्या चर्चेत एक केंद्रबिंदू ठरला आहे. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात. पण तिथे माळा विकणाऱ्या मोनालिसाच्या डोळ्यातील निरागसता एका कॅमेऱ्याने टिपली आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला. एका रात्रीत मोनालिसा नॅशनल क्रश बनली. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीला अनेक ठिकाणाहून ऑफर येऊ लागल्या. याच काळात तिची ओळख मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता फरमान खानशी झाली. एका चित्रपटाच्या स्टेजवर सुरू झालेली ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळले नाही. मोनालिसाच्या प्रेमाचा प्रवास सोपा नव्हता. ती एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातून येते, जिथे परधर्मीय विवाहाचा विचार करणेही कठीण होते. मोनालिसाने दिलेल्या माहितीनुसार तिच्या घराची या नात्याला कडाडून विरोध केला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मोनालिसाच्या वडिलांनी तिचे लग्न तिच्याच आत्याच्या मुलाशी सख्या चुलत आत्याभाऊ लावून देण्याचे घाट घातला होता. मीडियाशी बोलताना मोनालिसाने आपली व्यथा मांडली. ज्याला मी लहानपणापासून भाऊ मानलं, ज्याच्याशी रक्ताचं नातं आहे, त्याच्याशी मी संस्कार कसा करू? तो माझ्या भावासारखा आहे. वडिलांच्या या दबावामुळे आणि बळजबरीने लग्न लावून देण्याच्या भीतीमुळे तिने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मोनालिसा आणि फरमान यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव केरळ गाठले. केरळ हे सर्वधर्म समभावासाठी ओळखले जाते, म्हणून त्यांनी तिथे लग्न करण्याचे ठरवले. केरळमधील प्रसिद्ध श्री नयनार देवा मंदिरात हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा पार पडला. मात्र हे लग्न होता सोशल मीडियावर लव्ह जिहादाच्या चर्चांना उधाण आले. अनेकांनी असा दावा केला की
एका हिंदू मुलीला फसवून तिचे धर्मांतर केले जात आहे. तसेच मोनालिसा अल्पवयीन असल्याचा गंभीर आरोपही केला. वाढता वाद आणि स्वतःच्या चारित्र्यावर होणारे आरोप पाहून फरमान खानने मौन सोडले. त्यांनी मीडियासमोर येऊन सर्व कायदेशीर कागदपत्रे सादरही केली. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांना त्यांनी पुराव्यासह खोडून काढले. मोनालिसा अल्पवयीन असल्याच्या अफवांवर लगाम लावण्यासाठी फरहानचे तिचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्मदाखला सार्वजनिक केला. या कागदानुसार मोनालिसाचा जन्म 1 जानेवारी 2008 चा असून लग्नाच्या वेळी तिने 18 वर्षाचा टप्पा पूर्ण केला होता. आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत. जर ती अल्पवयीन असती तर कोणत्याही मंदिरात किंवा नोंदणी कार्यालयात आमचे लग्न झाले नसते, असे फरहानचे ठामपणे सांगणे होते. या लग्नाचा सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे धर्म. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याला लव्ह जिहादचे नाव दिले. यावर मोनालिसाने अत्यंत प्रगल्भ उत्तर दिले आहे की तिने स्पष्ट केले की कन्व्हर्ट होणे गरजेचं नाही. मोनालिसा म्हणाली, "मी आजही हिंदू आहे आणि फरहान आजही मुसलमान आहे. आम्ही एकमेकांच्या धर्माचा पूर्ण आदर करतो. लग्नासाठी कोणीही धर्म बदललेला नाही. प्रेम हे मनाचं नातं असतं, त्यात धर्माची भिंत असता कामा नये." फरहानने देखील सांगितले की त्याने सुरुवातीला लग्नानंतर नकार दिला होता कारण त्याला वादात पडायचे नव्हते. पण मोनालिसाच्या प्रेमातील जिद्द पाहून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. मोनालिसाला तिच्या वडिलांकडून जीवाचा धोका असल्याची भीती होती. तिने केरळ पोलिसांकडे संरक्षणासाठी मागणीही केली होती. केरळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून या जोडप्याला संरक्षण दिले. विशेष म्हणजे या विवाहाला राजकीय पाठबळही मिळाले. केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी आणि CPM नेते M.V. गोविंदन यांनी या लग्नाला उपस्थिती लावून त्यांना आशीर्वाद दिले, ज्यामुळे या लग्नाला एक वेगळीच सामाजिक प्रतिष्ठा ही मिळाली. सध्या हे जोडपे सुखी संसार करत असले तरी त्यांच्यासमोर आव्हाने कमी नाहीत. सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि कौटुंबिक दुरावा अजूनही कायम आहे. मात्र मोनालिसा आणि फरहान यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे अनेक तरुण जोडप्यांना प्रेरणा मिळत आहे. धर्म आणि जात यापेक्षा सहमती आणि कायदेशीर अधिकार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे. मोनालिसा भोसले आणि फरहान खान यांची ही कथा केवळ एका विवाहाची कथा नाही, तर ती एका मुलीच्या स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाची आणि एका तरुणाने आपल्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही कथा आहे. लव्ह जिहाद सारख्या आरोपांच्या पलीकडे जाऊन जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांच्या धर्माचा सन्मान करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा समाज म्हणून आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. धन्यवाद.